गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. लाजतोय. गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? चला तर मग सुरुवात करूया नवीन दिवसाची, नवीन सुरुवात. मित्रांनो, आम्ही ना वरच्या रूममध्ये झोपलेलो होतो. आता वरच्या रूममध्ये झोपणार आहे आम्ही, साई आणि मी. साईला पण सर्दी खोकला झालेला आहे. त्याला ताप पण आलेला होता. तर आता ताप नाही येत. खोकला आहे त्याला आता. सर्दी पण गेली आहे. थोडी थोडी आहे सर्दी, जास्त नाही. कारण औषध दिल्यावर मग सर्दी. दे काय देऊ? गुड मॉर्निंग सांग ना. गुड मॉर्निंग. हॅलो फ्रेंड्स. मला सर्दी खोकला झाला. मला ताप आला होता. आता ताप येत नाही. मी आता बला झालो. आम्ही आत्ता उठलो मम्मा सोबत. मम्मा सोबत आता उठलो आम्ही. आता खाली जाणार. हा. मित्रांनो, त्याला आहे ना ताप आला होता तर पूर्ण आहे ना अशक्तपणा होऊन गेला होता. तर आता थोडासा बरा आहे. नाही तर पूर्ण अशक्तपणा येऊन गेलेलं होतं त्याला. आणि कारण थोडं पण चालायचं ना तर नुसतं खाली पडून जायचं. एवढं त्याच्या अंगात अशक्तपणा येऊन गेलं होतं. आणि काहीच खायचं नाही. ताप आल्यावर तर काहीच तोंडात घातलेलं नव्हतं त्याने 2-3 दिवस. नुसतं दूधच पीत होता. आता त्याला बरं वाटतंय तर मग तो आता सगळं खातोय. तरी पण थोडं थोडं नाटकेच करतो. जास्त खात नाही. जेवढं त्याला खायचं असेल तेवढंच खातो. पहिले कसं सगळंच खात होता. हे पाहिजे ते पाहिजे. आणि आता खूप नाटके करतो. सपना आली होती, ती पण गेली सोमवारी. आता साई आणि मी आणि आजी बाबा दोघंच आहे. म्हणजे 4 जण आहे आम्ही. साईचे पप्पा पण गेलेले आहेत. ते तर सपना आली आणि दुसऱ्या दिवशी चालले गेले. अजून पण आलेले नाही आहे. त्यांच्या कामानिमित्त गेलेले आहे ते. आता येतील उद्या किंवा परवा. त्यांना सांगितलं होतं की 2-3 दिवसासाठी येऊन जा. साई पण आठवण करतोय. कारण साई पण आजारी पडला होता ना. हां, पप्पाला बोलवतो ना आपण. पप्पा या, आम्हाला भेटायला या. मस्ती चालू इकडे. सपना मम्मा कुठे गेली रे? सपना मम्मा कुठे गेली? घरी गेली ना, त्यांच्या घरी गेली. ती सोमवारी गेली. दादा आले होते तिला घ्यायला. खूप खोकला येतो त्याला. तुझे पाण्याची बॉटल आहे दे. त्याला ताण लागली वाटतं. अजून ठेव. लाव. नाही.
अजून भरपूर खोकला येतो त्याला. औषध चालू आहे खोकल्याचं त्याचं. नको हा, पाणी नको टाकू बेटा. लाव त्याला झाकण लाव, एक झाकण लाव. खूप जास्त खोकला आहे त्याला. सर्दी तर चालली गेली आहे, पण मग तरी खोकला आहेच. कारण खोकला जायला वेळ लागतोच. किती औषध दिलं तर त्याला जेव्हा जायचं असतं तेव्हाच जातो खोकला, असं आहे. आणि तो काय एकदा आजारी पडला ना तर मग चिपकूनच राहतो, अजिबात सोडत नाही. त्याचं तेच काम चालू होतं. सपना आली होती त्याच्यामुळे थोडीफार मदत झाली मला. आता ती गेली त्याच्यामुळे आता तसा तो बरा झाला आहे, त्याच्यामुळे तेवढं हे नाही आहे. आणि आपण तर कपडे आणि भांड्यांसाठी मावशीला लावून घेतलेलं आहे. फक्त काय सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आणि झाडू फरशी वगैरे करून घ्यायचं आणि या नकट्याला सांभाळायचं. हा नकटा पण नुसता त्रास देतो. तू त्रास देतो ना बेटा? हां, सांग बरं. मम्माला त्रास देतो मी. आता बोलणारच नाही. आजारी होता तर नुसता त्रास द्यायचा ना. माझं पण नुसती चिडचिड होऊन जायची याच्या बरोबर. कारण एकीकडे मम्मीचं पण डोळ्यांमध्ये ड्रॉप टाकायचं, त्यांना जेवायला वगैरे द्यायचं, पटापट स्वयंपाक करून घ्यायचं. त्यांना जेवायला दिलं का मग कपडे वगैरे निरम्यामध्ये भिजवून ठेवायचं. कारण मावशी येऊन जातात, मग कपडे वगैरे धुवून चालले जातात ना. आता तर कपडे कसं, आता आमचे 4 जणांचे राहतात, एवढे जास्त राहत नाही. तरी पण मग तेवढंच चांगलं राहतं, कारण सगळेच कामं. नको, जीभ नको काढू. सांग, मला खोकला खूप जास्त येतो, मम्मा मला रोज औषध देते. काय आली रे घंटा गाडी? डोळ्यातनं घाण निघते त्याच्या. त्याच्या मित्राचा बाहेरून आवाज येतोय, तर त्याला ऐकू येते, तर लगेच तो तिकडे बघतोय बाहेर जाण्यासाठी. तर मित्रांनो, रात्री ना मी वरच्या रूममध्ये झोपलेलो होतो, तर आहे ना मच्छर कसं काय घुसून गेलं, तर त्याला इतकं चावत होता ना, आणि तो चावत होता तर मग ना रडत होता सारखा सारखा. तर मला समजलंच नाही, मला वाटलं असंच रडतोय नुसता. तर मी आहे ना त्याला नुसते रागवायची, त्याच्यावर चिडचिड करायची. आणि मग नंतर समजलं काय मच्छर वगैरे घुसला असेल, म्हणूनच असा करत असेल. म्हणून आहे ना मोबाईलचा लाईट वगैरे लावून बघितला, तर मच्छर घुसलेला होता आणि त्याला चावून चावून त्याचं रक्त पिऊन गेलेलं होतं सगळं. फुल मच्छरची टम्मी भरून गेलेली होती. मग त्या मच्छरला मारलं. त्याच्यानंतर आहे ना मग तो व्यवस्थित झोपला, अजिबात चिडचिड नाही केली, काही नाही. कारण तो त्यालाच चावत होतं आणि मी पण झोपलेली होती, तर मला अजिबात चावलं नाही त्याने. मग मला काही समजलंच नाही, आणि त्यालाच चावत होतं, त्याच्यामुळे तो सारखा 5-5 मिनिटात उठायचा. मग अजून मला जास्त राग यायचा, पण मला समजलंच नाही तेव्हा, कारण मला मच्छर चावतच नव्हतं ना, आणि त्यालाच चावत होतं. आणि मी त्याला चिडचिड करत होती ना. बेटा, मम्मा तुला चिडचिड करत होती ना रात्री. एक डोळ्याने कशा बघतोय. कुठं चावलं मच्छरने सांग, कुठे चावलं मच्छरने? आणि त्याने ना बनियन घातलेली आहे,
तर मग ते बनियन घातलेली होती त्याच्यामुळे त्याला इथे हाताला, इकडच्या साईडच्या हाताला इतकं चावलेलं आहे ना, भरपूर या साईडला असं चावलेलं आहे. फुल शर्ट घातलेलं राहिलं असतं तर मग हाताला वगैरे किंवा तोंडालाच चावलं असतं, तर तोंडाला नाही चावलेलं आहे, या हातालाच चावलेलं आहे त्याचं. आणि असा एका साईडने झोपलेला राहतो, तर मग एका साईडचे म्हणजे उजव्या बाजूच्या हाताला चावलेलं आहे त्याला. आणि तो 5-5 मिनिटांनी उठत होता आणि मी त्याच्यावर चिडचिड करत होती. बरं झालं, नंतर माझ्या लक्षात आलं मच्छरच घुसलेला असेल म्हणूनच हा असं करतोय. कारण एकदा जर तो झोपला ना तर लवकर उठत नाही. असं मच्छर वगैरे काही चावत असेल तर असं त्याची रडणं चालू असतं, मग 5-5 मिनिटात उठत असतो. पण मग ते कसं माझ्या लवकर लक्षात आलंच नाही म्हणून मग तसं मग त्या मच्छरला मारलं. त्याच्यानंतर मग व्यवस्थित झोपला. तर आता 8 वाजलेले. आता आम्ही उठलेले दोघं पण साईसोबत. आता जातो खाली आणि ब्रश वगैरे करतो आणि साईला दूध देतो. चाईला दूध प्यायचे, चाईला दूध प्यायचं. चला मग बोलते तुमच्यासोबत नंतर. आता खाली जातो आम्ही. बाय बाय. खाली जातो आम्ही. टाटा. मग ते कशाला घेतलं? चला. मित्रांनो, आता आहे ना मी भेंडी कापते. आज मला भेंडी बनवायची आहे. वरून खाली आलो आम्ही, ब्रश वगैरे केला आणि त्याच्यानंतर मग साईला पण दूध दिलं आणि मी पण दूध घेतलं. आता साई बसलाय पुढच्या रूममध्ये, टी व्ही बघतोय तो कार्टून. आणि मी दूध घेत होती तोपर्यंत आहे ना भेंडी आहे ना स्वच्छ धुवून ठेवून घेतली होती. आता तिला पुसून घेतलं आणि आता कापते मी भेंडी. असे 4 भाग कापायचे म्हणजे भेंडी लवकर शिजते. साईला पण भेंडी आवडते खायला. काल रात्री मी मार्केटमध्ये गेली होती ना, तर मग भेंडी आणली होती. भेंडी तर सगळ्यांनाच आवडते खायला. भेंडी कापून घेते मी पटापट आणि मग त्याच्यानंतर बनवेल. लवकर स्वयंपाक करावं लागतं कारण मम्मीला लवकर जेवण लागतं ना, त्याच्यामुळे. आणि लवकर स्वयंपाक झाला का मग आपले कामं पटापट आवरले जातात नंतर बाकीचे.
साई तिकडे बसलेला आहे तोपर्यंत भेंडी कापून घेते. कारण मग अशी आला होता ना साई, मी भेंडी पुसत होती तेव्हा, तर नुसतं भेंडी इकडे तिकडे फेकत होता. आता तिकडे बसलेला आहे टी व्ही बघत. परत आला का मग हे चिरून ठेवलेले असतील ते भेंडी ना, ते सगळं फेकून देणार मग तो. भेंडी कापायला थोडा वेळ लागतोच, कारण त्याला 4 बाजूने कापायचं म्हटल्यावर मग असं 4ही बाजूने व्यवस्थित कापावं लागतं. आणि भेंडी कापायचं म्हटल्यावर वेळ तर लागतोच. गोल गोल कापले असते मीने, पण मग मला असंच कापायला आवडतं, त्याचे भेंडीचे 4 भाग करायला. भेंडीमध्ये ना मी दही टाकणार आहे. मम्मीसाठी ना पहिले काढून घेईल, त्याच्यानंतर आहे ना मग दही टाकेल मी. आम्ही दही टाकून खाऊ भेंडी. मम्मीला आंबट वगैरे नाही सांगितले ना, तेलकट वगैरे, तर मग ते त्यांच्यासाठी पहिले चटणी वगैरे थोडंसं असं टाकून देईल. हिरवी मिरची चटणी याची फोडणी देऊन टाकेल. मग ती भेंडी जर शिजली ना तर ती भेंडी काढून घेईल मम्मीसाठी जेवढी लागेल तेवढी, आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये मी दही टाकेल. साईला पण मम्मी सोबतच काढून देणार त्याच्यातच. दहीचा अजून खाल्लेला नाही आहे त्यांनी भेंडी. हा बघा आला 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 आल्या का लगेच त्याचा मोबाईल झालं. नो बेटा नो, नो बेटा नो. एवढा कसा बघ. हे बघा, बोलली होती ना तुम्हाला मी फेकून देणार. तिकडे टी व्ही बघत होता तोपर्यंत शांतता होती, आता लगेच तिकडे येऊन गेला. सगळं फेकून दिलं. आता चाकू पाहिजे. आता चाकू पाहिजे बरं का त्याला. नाही नको, आता हे नको. आता मी कापून ठेवलंय. हा का बरं आला तू? टीव्ही बघत होता ना? हा टीव्ही बघत होता ना? सांग बरं का बरं आला? मला काम करून घेऊ दे, तर भेंडी चिरून घेऊ दे ना. नको ना, हे चाकू लागून जातो. ओ तुझा तर शेंबडा येऊन गेला रे, शेंबडा. तुझा रुमाल कुठे? शेंबू रुमाल कुठे? रात्री मीने पंखा लावला होता ना वरच्या रूम मध्ये. नको. हा बघा, काय नाही तुझ्या पायाला चिपकलं. हा तूच टाकून दिलं ना आता.
कोणी फेकलं बरं हे? हा, सगळीकडे फेकून दिले बा. का बरं फेकलं? एवढीच भेंडी राहिली होती ना आता. हे बघ, भेंडी कापून झाली अर्धी, अर्धी भेंडी राहिलीये. मला कापून घेऊ दे ना भेंडी. आतापर्यंत आहे ना भेंडी कापून झाली असती माझी. हा साई मध्ये मध्ये येतो आणि सगळे भेंडी फेकून देतो. आता परत पुढच्या रूम मध्ये गेलाय. एवढेच भेंडी कापायला मला इतकं वेळ झाला. साईच ना उशीर करतो, नुसता मध्ये मध्ये येतो आणि सगळी भेंडी फेकून देतो. आता 4-5 राहिली आहे, तेवढी कापून घेते भेंडी. परत स्वयंपाक करायला उशीर होऊन जाईल. टीव्ही बघता बघता इकडे येऊन जातो. येतो तर येतो, काही ना काही घेऊनच येतो. आता त्याचे जे कपडे घडी करून ठेवले ते पण फेकतो. झाली आता भेंडी कापून, ही बघा. आणि हे साईने टाकलेला पसारा. आता भेंडी कापून झालेली आहे. आता भेंडीची भाजी बनवून घेते मी पटापट आणि बोलते मग तुमच्यासोबत, कारण पोळ्या पण बनवायच्या बाकी माझ्या. पहिले बनवून घेते आणि बोलते मग.
मित्रांनो, अशा रीतीने आपला स्वयंपाक झालेला आहे. आता आंघोळ वगैरे करून घेतो. साईची आणि माझी आंघोळ बाकी आहे. पहिले कपडे आहे ना निरम्यामध्ये भिजवून ठेवतो. आता 11:30 वाजलेले, मावशी येतीलच 12 वाजेपर्यंत. तोपर्यंत कपडे भिजवून देते आणि मग आम्ही दोघं आंघोळ करतो आणि मग त्याच्यानंतर मग मी जेवण करेल. मम्मीचं जेवण झालेलं आहे आणि आता आमचं आणि पप्पाचं बाकी आहे. पप्पा तर गेले बाहेर. स्वयंपाक झाला आहे त्याच्यामुळे आता बसलेलो आहे आम्ही. बाकीचं आवरून झालं आहे. आता कपडे भिजवून देते निरम्यामध्ये आणि मग आंघोळ करतो आम्ही साईसोबत. पहिले साईला आंघोळ घालेल, त्याच्यानंतर मग मी करेल. कसं आहे, आज साई पण थोडंसं 8 वाजेलाच उठलेला आहे ना, तर आज लवकर झोपेल तो पण. हा पा माझ्या मागे मस्ती चालू आहे त्याची. आता त्याला भेंडी खाऊ घालत होतो तर खाल्ली नाही त्याने, नखरे करत होता, नाटक. तर मित्रांनो, मी आता इथेच थांबते, बोलते तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. चला मग बोलते तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टाटा टाटा, बाय बाय.